बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमला प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण दिले। दोन्ही टीम्सना विनंती आहे, कृपया तुमचा 12th मॅन आहे तो आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवायचा आहे। दोन्ही संघांचे संगणक तुमचा जो एक्स्ट्रा खेळाडू आहे तो आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये आला पाहिजे, याची आपण काळजी घ्या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल। सामन्याला सुरुवात होण्याची चिन्ह सामन्यापूर्वीची जी पूर्वतयारी असते त्याची आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते। प्रारंभीची आघाडीची जोडी मैदानामध्ये डावाचा प्रारंभ करण्यासाठी, डावाचा श्रीगणेश करण्यासाठी सलामीसाठी दोन फलंदाज आपण पाहतोय, साईश आणि नॉन स्ट्रायकर एंडला आयुष। ही आघाडीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये व्यक्तिगत गोड्यातलं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती महाबळेश्वरची वर्णी, जे अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक, व्यक्तिगत गोड्यातलं पहिलं, प्रारंभीच्या पहिल्या षटकातील अनिवार्य पॉवर प्लेचा पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार, बॅटर तयार। पहिलाच बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, विकेटचं पतन, गोल्डन डकचा शिकार आणि 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन फलंदाज तंबूच्या आश्रयाला साईश। आपला भोपळाही न फोडता साईश माघारी परतलाय, गोल्डन डकचा शिकार झाला, पहिलाच अप्रतिम चेंडू, फटका मिस टाइम झाला, बॅटची वरची कडा क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये, विकेटचं पतन आणि कोणतीही चूक न करता एक सुंदर असा झेल। दत्तराज रिवर्सचा फटका, आल्या आल्या इथे आत्मविश्वास दाखवलाय, धाडस दाखवलंय, अशा पद्धतीचा फटका खेळण्यासाठी आत्मविश्वास खूप मोठा आहे। पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नवीन फलंदाज दत्तराजच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी टीमला धोक्याचे पूर्वसंकेत त्याने दिलेत की या मॅचमध्ये मी आक्रमक खेळ करणार आहे आणि डीप कोर पॉइंटला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय चौकारासाठी, डिझेल बॉईज चौकार। 4 धावांनी स्वतःचं पर्यायाने संघाचं खातं ओपन झालंय। भूमिका 11 कानका क्रिकेट टीम प्रथमतः फिल्डिंग करत असताना मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीम एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय 4 धावांवर। रिव्हर्सचा पुन्हा एकदा आताताईपणा, रिव्हर्स स्लिपचा फटका म्हणजे दुधारी तलवार, लागली तर आबाद आणि नाही लागली तर बर्बाद, अशा पद्धतीचा फटका खेळण्याचं धाडस पुन्हा एकदा दाखवलं गेलंय। मात्र यावेळेला यश आलं नाहीये, गोलंदाजाने खूप चांगला चेंडू टाकलाय, चेंडू डॉट आलाय, निर्धाव चेंडू आहे, टिंब चेंडू आहे, या चेंडूवरती कोणतंही उत्तर नाहीये। यावेळेला बैठक शॉट खेळायचा आहे, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सातत्याने इथे होतोय। पहिल्या चेंडूवरती नक्कीच त्याला यश आलं होतं, मात्र सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकण्यात गोलंदाजाने वर्चस्व दाखवलाय। महाबळेश्वर नामक गोलंदाज ज्याचा आत्मविश्वास वाढलाय, कारण त्याला पहिल्या चेंडूवरती मिळाले सफलता, दुसऱ्या चेंडूवरती आला चौकार आणि सलगचे 2 चेंडू हे डॉट टाकलेत। महाबळेश्वर तयार, स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार, बिन 1/4, हा धाव फलक आहे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आउट क्षेत्रामध्ये जाईल, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये टक्कर झाली आहे, कॉलिंग नव्हतं मात्र तरी देखील झेल क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये विसावलाय, विकेटचं पतन, एका चौकाराने आत्मविश्वास पूर्ण झालेली सुरुवात इथे झाले समाप्त। 4 चेंडूमध्ये 4 धावा बनवत फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय दत्तराज, धक्का क्रमांक 2। दुसरा धक्का 4 धावांवरती मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीम बॅकफूटवरती सरकली आहे। मागच्या मॅचमध्ये खूप चांगलं प्रदर्शन, मात्र या सामन्याची सुरुवात थोडीशी अडखळत आहे।
आप आघात से नहीं बल्कि अंजाम से पहचाने जाते हो. शेवट काय होणार आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे. या सामन्याचा शेवट कोणत्या टीमसाठी गोड होईल ते देखील महत्त्वाचं आहे. या संपूर्ण मालिकेमध्ये आतापर्यंत दोन्ही ज्या टीम्स आहेत आपला प्राथमिक फेरीचा सामना जिंकत द्वितीय फेरीच्या लढतीमध्ये पोहोचलेत. त्यामुळे हा सामना देखील जिंकणं दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचं आहे. हा सामना हरणं पसंत नसणार आहे. मल्लिकार्जुन कानका क्रिकेट टीम देखील खूप प्रचंड मोठी आहे. दुसऱ्या बाजूला मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमचा देखील खूप दबदबा आहे आणि दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे हा सामना शेवटपर्यंत रंगणार आहे हे मात्र नक्की आहे. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला मागच्या मॅच मध्ये क्रुशियल मुवमेंटला त्याने षटकार ठोकला. तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला तयार आहे. हो चांगला बॉल सन्मान दिला. बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकलाय चेंडू यॉर्कर लेनचा. क्रिकेटमध्ये या चेंडूला आपण जर पाहिलं तर निश्चितपणे चतुरास्त्र म्हणून ओळखलं जातं. त्या चेंडूचा वापर गोलंदाज महाबळेश्वरने केलाय. किफायती षटक, धावसंख्येला ब्रेक लावणारं षटक आणि टीमसाठी सफलता मिळवून देणारं षटक. 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात असं पृथक्करण पहिल्या षटकामध्ये महाबळेश्वरने दाखवलंय. भूमिका 11 कानका क्रिकेट टीमने घेतलेला निर्णय नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा महाबळेश्वरने पहिल्या षटकात सार्थकी लावलाय. मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमला कमबॅक करावं लागेल. मात्र अनिवार्य पॉवर प्लेचं जे दुसरं षटक आहे ते कमबॅक करणारे ठरेल का मेन्शन बॉईज सुर्ला क्रिकेट टीमसाठी हे देखील पाहावं लागेल. आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी वर्णी लागते. प्रज्योत गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं षटक टीमच्या माध्यमातून तो दुसरं षटक टाकणारे अनिवार्य पॉवर प्ले षटक आहे. त्यामुळे फिल्डिंगची पाबंदी आहे. आयुष स्ट्रायकिंग एंडला तयार आहे. घुटणे टेकत फटका खेळायचा आहे. फटका बॅट आणि बॉलमध्ये अजिबात संपर्क नाही आहे. आम्ही सातत्याने सांगतो की तुमच्या हातामध्ये जर मोबाईल असेल तर नेटवर्कची आवश्यकता आहे. तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर फुटवर्कची आवश्यकता आहे. ते फुटवर्क अजिबात पाहायला मिळालं नाही आहे. आणि चेंडू मात्र डॉट आला. 1 षटक 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. धावफलक आहे 2/4. बॉटमहँडचा वापर केला. इथे मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव प्रचंड वेगात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली गेली आहे. 1 षटक 2 चेंडूमध्ये मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमचा जो धावफलक आहे तो 5 वरती पोहोचलाय. पहिल्या षटकात अवघ्या 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात महाबळेश्वरचं पहिलं षटक आपण पाहिलंय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार आहे प्रज्योत. त्याने देखील खूप चांगली सुरुवात केली आहे आपल्या टीमसाठी. डिझेल बॉईज अंजिनो आयोजित सेकंड ऑल गोवा पंचायत अँड म्युन्सिपालिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024चा थरार तुम्ही पाहताय. आणि कॉमेंट्री बॉक्समधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून स्वागत करतोय. और पिच बॉल बॅटची कडा फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. दूरवरती सर्कलवरती उभा आहे. एक टप्पा चेंडू त्याच्या हातामध्ये गेलाय. चेंडूला रोखलं गेलंय. धावसंख्या देखील थांबणार आहे. एकही धाव निघाली नाही. चेंडू डॉट आहे. टिंब चेंडू आहे. सातत्याने धावांसाठी संघर्ष चालू आहे. मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमचे जे बॅटर आहेत ते थोडेसे दडपणामध्ये आहेत कारण समोरून कडवट गोलंदाजी आहे. और पिच बॉल दडपण प्रेशर झुगारण्याचा प्रयत्न. सापळा रचला गेला. रक्षक सापळ्यामध्ये अडकवलं गेलंय. मागच्या मॅच मध्ये क्रुशियल मुवमेंटला ज्याने षटकार टोकून आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता त्याच फलंदाजाला बाद केलंय. जे हा फलंदाज जाईल तंबूच्या आसऱ्याला. व्यक्तिगत 1 धावेचं योगदान त्याने दिलंय. महादेवने सुरेख असा झेल टिपलाय. धक्का क्रमांक 3 मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमला. आणि धावफलक मात्र आपण रुसलेला पाहतोय. अवघ्या 5 धावा. 5 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात मंदावलेली खालावलेली धावसंख्या मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमची. नाणेफेक गमावली आहे. सामना गमावेल का हे देखील पाहावं लागेल. भूमिका 11 कानका क्रिकेट टीमने सुरुवातीपासून वर्चस्व निर्माण केलंय. वर्चस्व प्रस्थापित केलंय. त्या वर्चस्वाला सुरुंग लावणारी फलंदाजी इथे दाखवावी लागेल. पहिल्या षटकात 2 विकेट्स आल्या. दुसऱ्या षटकात देखील जर आपण पाहिलं तर 1 विकेट आली आहे. 3/5 हा धावफलक आहे. यावेळेला जबरदस्त प्रहार आहे. कडकडीत प्रहार. प्रॉपर टायमिंग झालंय. क्रिकेट हो या प्यार. टायमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार. षटकार.
सनी देओल ज्या पद्धतीने फायटिंग करायचं अशा पद्धतीची फाईट मैदानाच्या आतमध्ये सनीची झाली आहे. आल्या आल्या इरादे स्पष्ट आहेत. जंगल का शेर भूखा हो तो घास रोटी कभी भी खाता नहीं, वो शिकार ही करना जानता है. विकेट कितीही गेले तरी माझा स्वाभाविक खेळ मी बदलणार नाहीये हे सनीने मात्र दाखवून दिले. गोलंदाज तयार. ऍक्शन रिप्ले, जबरदस्त फटका, प्रॉपर टाइम झालाय आणि चेंडू जसा आला तसा मागे पाठवला. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार. डिझेल बॉयज षटका. जी धावलेली होती, खालावलेली होती, जो धावफलक रुसलेला होता, एकाएकी दोन सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे, सगळं काही आमच्यासाठी सुरळीत चाललंय असं मात्र दाखवून दिलंय. फलंदाज सनीने 2 षटकार त्याने ठोकलेत आणि 2 षटकांच्या सांगते एकेरीस धावफलक आहे 3 बाद 17 धावा. 3 बाद 17. आता मात्र रिदम मिळालाय, मोमेंटम शिफ्ट झालंय. क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चिततेचा खेळ का ओळखला जातो, तर कधी सामना इकडे तर कधी सामना तिकडेही जातो. त्यामुळे शेवटपर्यंत क्रिकेटच्या सामन्याची जी रंगत आहे ती वाढत जाते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये निश्चितपणे प्रत्येक वेळी सामना बदलत जातो. रजत कुडाळकरची वर्णी गोलंदाजी मार्कवरती अनुभवी खेळाडू आहे. रजत कुडाळकर तयार आहे. धीम्या गतीचा बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने झेल उडालाय. पकडली आहे कॅच, बनली आहे मॅच. विकेट क्रमांक 4. चौथा धक्का. रजत कुडाळकरची खासियत आहे आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या टीम साठी करून देत असताना आपण त्याला पाहतोय. भूमिका 11 कानका क्रिकेट टीम साठी कित्येक वर्ष तो प्रतिनिधित्व करतोय आणि आपलं 100% योगदान प्रत्येक सामन्यामध्ये तो देत असतानाच याही वेळेला पहिल्या चेंडूवरती त्याने सफलता मिळवली आहे. लेग ब्रेक गोलंदाजी. या चेंडू टप्पापर्यंत थोडासा बाहेर आला आणि या चेंडूवरती मात्र बॅटची वरची कडा, विकेटचे पतन. यष्टिरक्षकाने सुंदर झेल टिपलाय. 17चा खतरा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 4 बाद 17 हा धावफलक. षटक क्रमांक 3चा पहिला चेंडू तुम्ही पाहिलाय. 2 षटकात आल्या 17 धावा. जे प्रेक्षक उशिराने आमच्या सोबत जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी भूमिका 11 कानका बनाम मेन्शन बॉयज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमच्या दरम्यानचा हा सामना आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना मेन्शन बॉयज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमचा हा आघाडीचा खेमा आहे. 4 मोहरे तंबूच्या आश्रयाला परतलेत आणि धावफलक आहे 17. याही वेळेला झेल टिपण्याची संधी आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये सापडलाय. करिश्माई गोलंदाजी, जादुई गोलंदाजी रजत कुडाळकरची. रजत कुडाळकरचा बोलबाला पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. आल्या पावलांनी माघारी जावं लागतंय. आदिशने झेल टिपलाय आणि बाद होणारा फलंदाज आहे विराज. धक्का क्रमांक 5. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलकावरती मात्र केवळ धावा आहेत 17. षटक क्रमांक 3चा खेळ तुम्ही पाहताय. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक नुकतेच आमच्या सोबत जोडले गेलेत या मालिकेतला हा 3रा सामना तुम्ही पाहताय. डिझेल बॉयज अंजुनाच्या क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे, शुभारंभाचा दिवस आहे. प्राथमिक फेरीच्या लढती देखील आपण पाहिलेत आणि जे 2 संघ आतापर्यंत या मालिकेमध्ये एक सामना जिंकलेत त्या 2 संघांची ग्रंथिका द्वितीय फेरीच्या लढतीमध्ये जुळली गेली आहे. आतापर्यंत निश्चितपणे थोडासा आघाडीवरती भूमिका 11 कानका जो फिल्डिंग करणारा संघ आहे तो या 17 मध्ये थोडासा आघाडीवरती आहे. मात्र एकमेव प्रतिकार सनीच्या माध्यमातून होतोय. सनीला साथ देण्याची गरज आहे. अक्षय नवीन फलंदाज मैदानामध्ये. रिव्हर्सचा पुन्हा एकदा अटेम्प्ट केलाय. चेंडूला डॉट. निर्धाव चेंडू आहे, टिंब चेंडू आहे. सनीला साथ देण्याची इथे गरज आहे. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला डगआउट मध्ये आराम करतोय. अक्षय या रजत कुडाळकरचा पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. स्वतः क्षेत्ररक्षण केलं गेलं. धावबाद करण्याची ती संधी आहे. धावबाद करण्याची संधी अपील केलंय. 3ऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. मैदानावरती सेलिब्रेशन चाललंय. मात्र 3ऱ्या पंचांचा डिसिजन काय येईल. टिक 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 टिक. धक 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 वाढायला लागली आहे. महत्वाचा डिसिजन आहे, महत्वाचा गडी आहे. किंबहुना विजय आणि पराभव यांच्या मधली दरी सांगणारा हा खेळाडू आहे. मोठा खेळाडू आहे. खेळाडू बहुधा डगआउटच्या दिशेने मार्गक्रम करतोय. मात्र पंचांचा सिग्नल काय येईल याकडे देखील लक्ष असणार आहे. आणि 3ऱ्या पंचांचा डिसिजन आलाय OUT.
आउट. पॉपिंग क्रीज पासून दूर राहिलाय. महत्वाच्या क्षणी रजत कुडाळकरने ऐन मोक्याच्या क्षणी यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकी केली. रजत कुडाळकरची ही खासियत आहे. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, तिन्ही क्षेत्रांमध्ये आपलं 100% योगदान देणारा हा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला जो बाद होणारा खेळाडू होता सनी, त्याने देखील खूप चांगला प्रतिकार केला होता. एकमेव आशेचं किरण होतं सनीच्या माध्यमातून, मात्र ते देखील समाप्त केलंय. धावबाद होणं कोणत्याही खेळाडूला अजिबात पसंत नसतं. परेश न्यू बॅटर. आता मात्र टेलेंडर्स बाकी आहेत. 6 घड्यांच्या मोबदल्यावरती फलकामध्ये धावा लागलेत. अवघ्या 17चा खतरा ओलांडता येत नाहीये मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमला. यावेळेला सुंदर फटका खेळला. झेल टिपण्याची संधी देखील होती, मात्र सुरुवातीला टान्स घेतला नाहीये, स्टार्ट घेतला नाहीये आणि त्यामुळे निश्चितपणे थोडासा दूर राहिला. एकेरी धाबेने नवीन फलंदाजाने आपलं खातं ओपन केलंय. परेशने षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय आणि तिसरं षटक देखील भूमिका 11 कानका क्रिकेट टीमच्या नावावरती लिहिलं गेलंय. 6 गड्यांच्या मोबदल्यात मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमचा धावफलक आहे. अवघ्या 18 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. 6 बाद 18. सामन्यासाठी या मालिकेसाठी पंच म्हणून वामनजी मयेकर सर, दिनेशजी नाईक सर, सदगिरी नाईक सर यांच्या माध्यमातून सुंदर अशी अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. तिने आमचे ऑफिशियल्स. गुणलेखनाचं काम विष्णूजी नार्वेकर. समालोचन कक्षामध्ये श्याम कलंगुटकर, मी अमोल जमदाडे. डीजे आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय श्री साई डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून. आणि संपूर्ण ही मालिका आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहताय AB25च्या माध्यमातून. गोलंदाज तयार आहे षटक क्रमांक 4 मध्ये. प्रज्योत व्यक्तिगत दुसरं षटक. प्रज्योतचा पुढचा बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय. चेंडू चालणाऱ्या काऊ क्षेत्रामध्ये थोडासा फंबल झालाय, मात्र दुहेरी धावामध्ये रूपांतर होणार नाहीये कारण प्रेशर आहे. मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमवरती प्रेशर आहे. सनीला धावबाद केल्यानंतर आत्मविश्वास अजून द्विगुणित झालाय भूमिका 11 कानका क्रिकेट टीमचा, कारण तो होता महत्त्वाचा खेळाडू. फलकावरती धावा 19 आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार. पिच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. झेल टिपण्याची किंचितशी संधी होती, मात्र तुम्ही चेंडू टाकल्यानंतर, चेंडू रिलीज केल्यानंतर खूप कमी कालावधी तुम्हाला मिळतो आणि त्या कमी कालावधीमध्ये प्रचंड वेगात आलेला झेल सुटलाय. मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या टीमसाठी त्याने निश्चितपणे 2 धावा तरी वाचवल्यात. एकोणीस धावा. वीरेंद्र सेवागचा हा जर्सी क्रमांक 19. फलकावरती धावा देखील आले 19. ओव्हर पिच बॉल कॉपी बुक स्टाईल डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. टाइम तर सुंदर पाहायला मिळालं, ताकद थोडीशी कमी पडली. फटका मिस टाइम झालाय, प्रॉपर टायमिंग जुळलं गेलं नाहीये आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये बाउंड्री लाईन वरती होता क्षेत्ररक्षक, त्याने पकडलाय झेल. आली आहे 7वी विकेट. भूमिका 11 कानका क्रिकेट टीमचा वर्चस्व अजूनही कायम राहिलाय. मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीम बॅकफूट वरती सरकली आहे. 17 आणि 19च्या या आकड्यांवरती त्यांची गाडी रेंगाळते आहे. पूर्ण डाव कोलमडलाय. एकाएकी वादळ यावं आणि पत्त्यांचं घर कोलमडावं अशा पद्धतीची आघाडीची फली कोलमडली आहे मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमची. आणि याला प्रमुख कारण आहे भूमिका 11 कानका क्रिकेट टीमची भेदक गोलंदाजी. गोलंदाज तयार. संकेत न्यू बॅटर. यावेळी फटका फसला. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचला. आली आहे विकेट. विकेट क्रमांक 8. खेळाडू फक्त येत आहेत, हजेरी लावतायत आणि तंबूच्या आसऱ्याला परत आहे. कोणताही खेळाडू पाय रोवून मैदानामध्ये फलंदाजी करत नाहीये. दुहेरी आकडा फक्त एकमेव खेळाडूने गाठला सनीने, ज्याने 2 टोले लगावले, मात्र तो धावबाद झाला आणि त्यानंतर हा सामना फिरलाय. मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये भूमिका 11 कानका क्रिकेट संघ लढत असताना आपण पाहतोय.
19 धावा तब्बल 8 गड्यांच्या मोबदल्यात. बहुधा कमी धावसंख्येचा हा सामना होईल का हे देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज साहिल 9व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी तो दाखल झालाय. 8 गडी आतापर्यंत बाद झालेत. 10व्या क्रमांकावरती तो फलंदाजीसाठी आलाय. साहिल त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत, मात्र समोरून जी काही गोलंदाजी होते त्याचा सामना करणं देखील अवघड झालंय. स्वतःवरती नियंत्रण, आत्मविश्वास या गोष्टी दाखवाव्या लागतील. फुलटॉस चेंडू बॅटवरती घेण्याचा प्रयत्न इथे झालाय. चेंडू एस्ट्रेक्सकडे. नाविलीम आणि हरमल ना, बरोबर ना. यानंतरची लढत होणार आहे हरमल क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये नाविलीम क्रिकेटर्स. कृपया दोन्ही टीमच्या संगणकांनी नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. हरमल क्रिकेट टीम आणि नाविलीम क्रिकेटर्स दोन्ही संगणक चला नाणेफेकीसाठी या. विकेटचं पतन, शेवटची जोडी मैदानामध्ये. 9 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या सांगते अखेरीस 19 धावा. आपण जर पाहिलं या सामन्याकडे तर 17 या आकड्यावरती 3 खेळाडू बाद झाले आणि 19 या आकड्यावरती देखील 3च खेळाडू बाद झाले. म्हणजे 17 आणि 19 या 2 धावांमध्ये तब्बल 6 गडी मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमचे बाद झालेत. शेवटची जोडी गोलंदाज तयार. आदिश गोलंदाजी मार्गवरती आहे. एक टप्पा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिडी विकेटचं क्षेत्र इथे हेरलंय. एक टप्पा घेत चेंडू फरार आलाय. डिझेल बॉईज चौकार. 23 धावा. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय परेश, ज्याच्या बॅटमधून आला एक चौकार. आदिश तयार. आदिश टू परेश. यावेळेला अपील फिंगर्स अप. पंचांची मान हल्ली आहे आणि यावेळेला फिंगर्स आकाशाकडे गेलेत. फिंगर्स अप. ऑल आउट. 23 रन्स. 23 धावा. संपूर्ण संघ बाद झालाय. विजयासाठी 24चं लक्ष आहे. अवघ्या 24 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. भूमिका 11 कानका क्रिकेट टीमला भूमिका 11 कानका क्रिकेट टीम पाठलाग करेल 24 धावांचा मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. चला नाणेफेकीसाठी नाविलीम क्रिकेटर्स हरमल क्रिकेट संघ, चला नाणेफेकीसाठी आपण या. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे, तुम्हाला फायनल कॉल आहे, आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुम्ही पाहताय डिझेल बॉईज अंजुना आयोजित सेकंड ऑल गोवा पंचायत अँड म्युनिसिपालिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2024 हा रणसंग्राम स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये. भूमिका 11 कानका नाणेफेकी जिंकत फिल्डिंगचा निर्णय. मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमची प्रथमतः फलंदाजी. 10 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 23 धावा फलकावरती आणि विजयासाठी 24चं लक्ष भूमिका 11 कानका क्रिकेट टीमच्या समोर. थोडंसं आज ढगाळ वातावरण आहे. डोक्यावरती ढग देखील आलेले आहेत आणि पावसाचं आगमन होण्याची सूचिन्ह आहेत.
कदाचित थोडंसं वातावरण आहे ते पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि ढगाळ वातावरणामध्ये आक्रमक फटके खेळणं थोडंसं अवघड होतं. हर्मल क्रिकेट टीमचा संगणक उपस्थित झालाय. चला नावेलीम क्रिकेटर्स संगणक लगेच मैदानाच्या दिशेने आपण यायचं आहे. आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण या. नाणेफेकी संपन्न होणार आहे. मान्यवर आपली वाट पाहत आहेत. चोवीस धावांचं लक्ष्य आहे आणि 24 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला रजत कुडाळकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अजय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. संकेत रजत कुडाळकर साठी संकेतचा पहिला बॉल आकुट्यापदा चेंडू आणि त्याला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. डिझेल बॉईज अंजुना षटकार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. न्यू चेंडू नवीन बॉल न्यू बॉल आपण द्यायचंय. नाणेफेकी संपन्न होणार आहे. या पुढचा सामना देखील तुम्ही पाहणार आहात. नावेलीम क्रिकेटर्स बनाम हर्मल क्रिकेटर्स असा सामना इथे रंगणार आहे. 24 धावांचं माफक लक्ष्य आहे. भूमिका 11 कानका क्रिकेट टीम समोर पहिल्या चेंडूवरती आलाय दमदार टोला. रजत कुडाळकरचा धमाका आपण पाहिलाय. इरादे स्पष्ट आहेत. षटकाराने खातं ओपन केलंय टीमचं आणि स्वतःचं देखील. रिव्हर्स साइड टीम डीप कोर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा आलाय चौकार. 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा वसूल केलेत रजत कुडाळकरने. 24 धावांचं लक्ष्य आहे. लक्ष्य खूप छोटं आहे आणि त्यामुळे आक्रमक फलंदाजी सुरुवातीपासून रजत कुडाळकर ज्या नावासाठी आपण ओळखतो तो खेळाडू आपला इथे खेळ दाखवत असताना ओव्हरपिच बॉल लेंथ बॉल आहे आणि त्याला पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर. अजून एक धमाका. रजतचा बोलबाला आणि समोरून मात्र कोणताही प्रतिकार होत नाहीये. झुकलेले खांदे आपण पाहतोय. माफक लक्ष्य आहे. रजत कुडाळकरची बॅट आता मात्र बोलायला लागली आहे. 2 षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेत. 1 चौकार देखील त्याच्या बॅट मधून आलाय आणि फलकावरती धावा आहेत तब्बल 16. 24 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये आलेत 16. रजतचा धाव फलक आहे 16. यावेळेला बॅकफुट वरती पंच केलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने कव्हर्सला खेळलाय. हा फटका जाईल चौकार. 2 षटकार 2 चौकार त्याने आतापर्यंत ठोकलेत आणि मात्र फलकावरती धावा आलेत 20. विजयासाठी केवळ 4 धावांची आहे गरज. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक. भूमिका 11 कानका क्रिकेट टीम विजयाच्या उंबरट्यावरती. मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. यावेळेला देखील मोठा फटका येईल का हे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे मात्र हा जाईल चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं बटन. या पुढच्या सामन्याची नाणेफेकी आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाली आहे. नाणेफेकी जिंकली आहे. हर्मल बॉईज हर्मल क्रिकेट टीमने नाणेफेकी जिंकली आहे. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय झाला आहे आणि नावेलीम क्रिकेटर्स नावेलीमला प्रथमतः फलंदाजीचं आमंत्रण दिले. नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋतिक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. ऋतिक कुडाळकर. रजत कुडाळकरची पोकळी भरून काढण्यासाठी तो आलाय मैदानामध्ये. विजयासाठी गरज आहे ती केवळ
4 धावांची 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुढचा बॉल अनिवार्य पॉवर प्लेचा टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. संकेत लांबून खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पादार चेंडूने घेतलाय. काऊ क्षेत्र आणि मिड विकेटच्या दरम्यान खेळला गेला फटका. एकच धाव ऍड होईल. एकेरी धावेने खातं ओपन केले ऋतिकने. विजयासाठी आता मात्र केवळ 3 धावांची आहे आवश्यकता. सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. भूमिका 11 कानका क्रिकेट टीम विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीम बॅकफूटवरती सरकली आहे. कोणताही प्रतिकार त्यांच्याकडून होत नाहीये. या पुढचा सामना देखील दर्जेदार तुम्ही पाहणार आहात. नावेलिम क्रिकेटर्स बनाम हरमल बॉईज हरमल. दत्तराज गोलंदाज सेट तयार. लेग स्टिकवरचा चेंडू. पंच लेग बाईचा सिग्नल कळवत आहेत. पायावरती चेंडू आदळलाय. एक बाईची धाव लेग बाईची धाव इथे ऍड होईल आणि धावसंख्या पुढे जाते 22 वरती. विजयासाठी अजून 2 धावांची गरज असेल भूमिका 11 कानका क्रिकेट टीमला. यापुढचा सामना देखील अतिशय रंगतदार होणार आहे. काटेकी टक्कर हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे. हरमल बॉईज हरमल विपक्ष नावेलिम क्रिकेटर्स नावेलिम. तेवीस धावा फलकावरती आहेत. विजयासाठी एका धावेची आवश्यकता आहे. थोडासा एकतर्फी होत जाणारा सामना. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं मनापासून आम्ही हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. डिझेल बॉईज अंजुन आयोजित सेकंड ऑल गोवा पंचायत अँड म्युन्सिपालिटी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024चा खेळ तुम्ही पाहताय. ही स्पर्धा पाहताय. विजयावरती शिक्कामोर्तब करणारी धाव विजयी धाव भूमिका 11 कानका क्रिकेट टीमच्या बॅटरने घेतली आहे आणि हा सामना जिंकलाय. भूमिका 11 कानका क्रिकेट टीमने मेन्शन बॉईज मल्लिकार्जुन सुर्ला क्रिकेट टीमचा पराभव केलाय. यानंतरची लढत नावेलिम क्रिकेटर्स बनाम हरमल बॉईज हरमल. नाणेफेकी जिंकली आहे हरमल क्रिकेट